नमस्कार. देव स्टुडिओ अर्थात एज्युकेशन आणि करिअर हे आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. गेले अनेक दिवस आपण वेगळ्या करिअर ऑप्शन्स त्याच्याबद्दल चर्चा करतोय. कशामध्ये करिअर युवकांना करता येईल त्याबद्दल आपण बोलतोय. आणि गेल्या काही दिवसाच्या ह्या माहितीच्या आदान प्रदानामध्ये एक बाब माझ्यापर्यंत बऱ्याच जणांनी पोहोचवण्याचा प्रयत्न केला किंवा त्याची डिमांड केली की वेगवेगळे करिअरचे ऑप्शन्स देत असताना किंवा तिथे आपण तो ऑप्शनच्या पाठीमागे जात असताना प्रत्येक वेळेला आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम दिल्याशिवाय पर्याय नाही किंवा एक्झाम्स देऊनच तिथे आपल्याला करिअरची ती वाट आपल्या हाताशी येऊ शकते किंवा ती आपल्याला मिळू शकते. मग असा विचार आला बऱ्याच जणांच्या डिमांडवरनं पण की आपण आता आजचं सेशन याच्यासाठी करूयात की डेफिनेटली चांगलं करिअर करायचं असेल, गव्हर्नमेंट जॉबमध्ये जायचं असेल किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये जरी जायचं असेल तरी सुद्धा बऱ्याच वेळेला बहुतांश ठिकाणी ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या द्वारेच सिलेक्शन केलं जातं. मग आता कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं जर सिलेक्शन आपल्याला आपलं व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल तर मग कशा पद्धतीने तुम्ही ते प्रिपेअर केलं पाहिजे किंवा एखाद्याने कशा पद्धतीने स्वतःला अपडेट केलं पाहिजे त्याबद्दल आपण बोलायचा आज प्रयत्न करूयात. तर आजच्या आपल्या सेशनला सुरुवात करूयात. आज आपण बोलणार आहोत प्रामुख्याने कॉम्पिटिटिव्ह एक्झाम थ्रू आतमध्ये जाण्याचा मार्ग. त्यासाठी काही टिप्स जर आपण अवलंबायचा विचार केला किंवा टिप्स आपण काही जर फॉलो केल्या तर आपला सक्सेस रेट हा डेफिनेटली वाढू शकतो. म्हणजे मॅक्सिमम महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर मॅक्सिमम कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ह्या MPSC थ्रू घेतल्या जातात, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन थ्रू. मग ह्या जागा टेक्निकल असतील म्हणजे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या असतील किंवा नॉन इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या असतील, पण जवळपास मॅक्सिमम जागा MPSC थ्रूच भरल्या जातात. त्याच्यामुळे आपल्याला MPSCच्या धर्तीवरतीच अभ्यास करावा लागतो आणि पुढे जावं लागतं. ह्या धर्तीमध्ये साधारणतः स्ट्रक्चर कसं असतं, प्रिलिम एक्झाम ती तुम्ही पास झाला तर मेन्स एक्झाम आणि ती पण पास झाला तर पर्सनल इंटरव्ह्यू, अशा 3 फेजमधनं जो विद्यार्थी जातो त्याला ती सरकारी नोकरी किंवा ज्या ज्या करिअरसाठी ती उपलब्धता आहे ते तिथे मिळून जातं. त्याच धर्तीवरती बऱ्याचशा बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या आहेत, MNC ज्याला आपण म्हणतो, इथे सुद्धा इंजिनियर्स लोक ज्यावेळेला इंटरव्ह्यूला जातात तर मोठ्या प्रमाणामध्ये इंटरव्ह्यूसाठी लोक जमलेले असतात. सर्वांचा डायरेक्टली पर्सनल इंटरव्ह्यू घेणं शक्य नसतं. अशा वेळेला अगोदर ॲप्टिट्यूड घेतली जाते. ॲप्टिट्यूडमधनं जवळपास म्हणजे जेवढे कॅन्डिडेट बसतील त्याच्या हार्डली 10 to 20% फक्त पुढच्या राऊंडसाठी सिलेक्ट केले जातात आणि 80% विद्यार्थ्यांना तिथनंच घरी पाठवलं जातं. मग त्यासाठी सुद्धा आपण प्रिपेअर असावं लागतं. मग ह्या सगळ्याच्या बरोबरीने दरवेळेला आपण जो एज्युकेशनची डिग्री घेतली आहे त्याचं तर शिक्षण आपल्याला पूर्ण पाहिजेच, त्याचं नॉलेज तर आपल्याला पूर्ण पाहिजेच. पण दरवेळेला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देताना किंवा ती ॲप्टिट्यूड देताना फक्त आपला सिलेबसच आपल्या कामी येतो असं नाही, बाकी पण सगळ्या माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. आपण ऑलराऊंडर तिथं असावं असं इंटरव्ह्यू घेणाऱ्याचं मत पडतं. म्हणून इथे ह्या 3 गोष्टीवरती मी फोकस म्हणतोय तुम्हाला. एकतर फोकस करा, म्हणजे आपल्याला डेफिनेटली अचीव्ह काय करायचं आहे. आपल्याला जर चांगलं करिअर अचीव्ह करायचं असेल ना तर मग त्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीचं योगदान दिलं पाहिजे. आपला फोकस ठेवा. जर समजा नुसतंच करिअर चांगलं करायचंय, मला MPSC थ्रू सिलेक्ट व्हायचंय, मला MNC मध्ये सिलेक्ट व्हायचंय, हा तुमचा फक्त दृष्टिकोन चांगला आहे, पण त्या दृष्टीने फोकस ठेवला नाही तर होणार नाही. आणि जो तुमचा उद्दिष्ट तुम्ही डोळ्यासमोर ठेवाल, ज्याच्यावरती तुम्ही फोकस कराल, त्या दृष्टीने तुम्ही लर्न केलं पाहिजे. त्या गोष्टी तुम्ही आत्मसात करायला शिकला पाहिजेत. त्या गोष्टी आपण शिकलोच पाहिजेत. कारण विदाऊट त्या गोष्टी आपण त्या सिस्टीममध्ये जाऊ शकत नाही आणि तिथे सक्सेस होऊ शकत नाही. आणि एकदा गोष्ट शिकलो आपण तर त्याच्यावरती थांबून चालत नाही. शिकलेली गोष्टीची आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल. कारण आलेली गोष्ट आपण एखादी गोष्ट ज्यावेळेला शिकतो तर त्याची आपल्याला वारंवार प्रॅक्टिस झाली पाहिजे. कारण जर त्याची प्रॅक्टिस नसेल तर शिकलेली गोष्ट विसरण्याचा पूर्ण चान्स असतो. म्हणून ह्या 3 गोष्टी मित्रांनो लक्षात ठेवा. एक म्हणजे फोकस, दुसरं म्हणजे लर्न आणि तिसरं म्हणजे प्रॅक्टिस. मग आता याच्यानंतर आपण काही टिप्स पाहूयात. मी तुम्हाला एक 10 ठराविक टिप्स सांगणार आहे. ह्या टिप्सच्या जोरावरती जर तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच फायदा होईल. टिप नंबर 1 मध्ये मी तुम्हाला काय सांगतोय बघा, अरेंज स्टडी मटेरियल फॉर एक्झाम प्रिपरेशन. म्हणजे तुमचा जी काही पदवी तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे इंजिनिअरिंगची असेल किंवा नॉन इंजिनिअरिंगची असेल आणि तुम्ही ज्या पोस्टसाठी सीक करताय, ज्या पोस्टसाठी बघताय, मग त्या पोस्टच्या दृष्टीने तुमच्याकडे
जो काही एक्झाम पॅटर्न त्या पोस्टसाठीचा असेल, त्याला जो काही सिलेबस असेल, त्या सिलेबसच्या अनुषंगाने तुमच्याकडे चांगलं स्टडी मटेरियल प्रिपेअर पाहिजे. म्हणजे असं नको व्हायला की ऍड येऊ द्यात, ऍड आल्याच्या नंतर मला एक्झाम फॉर्म भरू द्यात, एक्झाम फॉर्म भरल्यानंतर एक्झामची डेट कळू द्यात आणि त्याच्यानंतर मी अभ्यास करतो. असं नाही. अगोदर आपला अभ्यास पूर्ण झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण परीक्षेचा फॉर्म भरला पाहिजे. ही वस्तुस्थिती आहे आणि त्यासाठी आपल्याकडे एक चांगलं स्टडी मटेरियल असलं पाहिजे. दुसरी टिप काय सांगता येईल आपल्याला, मेक अ स्टडी प्लॅन किंवा टाइम टेबल. हे तर आपण पहिल्यापासून करत आलोय. म्हणजे अगदी 5वीचा विद्यार्थी असेल त्याला आपण ते सांगतो की तुझा बाबा रे स्वतःचं टाइम टेबल असलं पाहिजे. पण नुसतं टाइम टेबल असून चालत नाही, तर त्या टाइम टेबलच्या दृष्टीने त्या टाइम टेबलला न्याय दिला पाहिजे. कागदावरती लिहिलेली गोष्ट प्रत्यक्षात उतरवता आली पाहिजे आणि ती प्रत्यक्षात उतरते की नाही याच्यावरती सुद्धा आपण क्रॉस चेकिंग केलं पाहिजे. ती जर प्रत्यक्षात उतरत नसेल तर मग त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळं टाइम टेबल केला पाहिजे, प्लॅन केला पाहिजे आणि प्लॅननुसार ते ऍक्टिव्हेट करण्याची जबाबदारी आपण स्वतःवरती घेतली पाहिजे. आणि जर ते ऍक्टिव्हेट होत नसेल तर बाकी आपल्यामध्ये आपण आमूलाग्र बदल करून त्या दृष्टीने आपण पुढे गेलो पाहिजे. 3 नंबरला आपल्याला काय सांगता येईल, अपिअर फॉर अ रेग्युलर मॉक टेस्ट. म्हणजे नुसता अभ्यास करताय, अभ्यास करताय, अभ्यास करताय, ठीक आहे. पण कधीतरी म्हणजे फ्रिक्वेंटली 15 दिवसातनं एकदा, एखाद्या महिन्यातनं एखाद्या वेळेला त्या रिलेटेडची मॉक टेस्ट देण्याचा प्रयत्न करा. किंवा ही परीक्षा झाल्यानंतर ते वातावरण कसं असेल, तो पेपर कसा असेल, त्याच्यात मला 3 तास असेल, 1 तास असेल, वेळ पुरतो का, मी कशा पद्धतीने प्रेझेंट करतो, काय करतो, याचा अंदाज येण्यासाठी मॉक टेस्ट दिल्या पाहिजेत. मॉक टेस्ट आज बऱ्याचशा ऑनलाईन उपलब्ध आहेत. बऱ्याचशा काही क्लासेस जे चालवतात लोक ते मॉक टेस्ट घेतात. त्यामुळे ही सुविधा भरपूर ठिकाणी उपलब्ध आहे. तुम्ही आपल्याला साजेशी मॉक टेस्ट प्रोव्हाइड करणारी एजन्सी शोधली पाहिजे किंवा तो मीडिया शोधला पाहिजे. त्यानंतर आपण मागच्या वर्षीचे जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर किंवा क्वेश्चनचा पॅटर्न बघायची सवय ठेवली पाहिजे. म्हणजे बघा 10वी-12वीच्या विद्यार्थ्याला तर आपण हमखास सांगतो की मागचे 10 पेपर तू सॉल्व्ह कर, त्याच्या बाहेरचं काहीच येणार नाही. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये पण बऱ्यापैकी तसंच झालेलं आहे आता. बऱ्या गेल्या गेल्या 5-7 वर्षातले तुम्ही जर पेपर पाहिले किंवा त्याचे जर सगळे स्टडी मटेरियलचा किंवा त्या क्वेश्चन पॅटर्नचा विचार केला तर क्वेश्चन बऱ्यापैकी तेच असतात. म्हणजे त्याच पॅटर्न वरती असतात. भले क्वेश्चन काही प्रमाणामध्ये क्वेश्चन रिपीट पण होतात, पण भले एक 2-5% फक्त क्वेश्चन रिपीट होतात. 70-80%, 90% प्रश्न जरी नवीन असतील पण पॅटर्न सेमच असतो. पॅटर्न हा सेमच असतो. त्यामुळं आपल्याला क्वेश्चन पेपरचा पॅटर्न कळण्यासाठी जुन्या प्रकारच्या क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले पाहिजेत किंवा ते बघितले पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची टिप नंबर 5 काय सांगते, नो द करंट अफेअर्स ऑफ कंट्री अँड स्टेट. आज देशामध्ये काय चाललंय आणि आपल्या राज्यामध्ये काय चाललंय याचे करंट अफेअर्स आपल्याकडे असले पाहिजेत. ताज्या घडामोडी आपल्याकडे असल्याच पाहिजेत. मग तुम्ही ते MPSC ची परीक्षा द्या किंवा एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीची तुम्ही MCQ बेस ऍप्टिट्यूड टेस्ट द्या. इथे करंट अफेअर्सला फार महत्व आहे. त्यामुळे ह्या करंट अफेअर्स मिळवण्यासाठी तुम्ही वेगळे नियमितपणे वर्तमानपत्र वाचले पाहिजेत, न्यूज चॅनल पाहिले पाहिजेत, वेगवेगळे मॅगझिन्स वाचले पाहिजेत, वेगवेगळे ब्लॉग, काही लोक गुगलवरती याच्यावरती ब्लॉग चालवतात ते वाचले पाहिजेत, कोणाला फॉलो केलं पाहिजे. पण हे करंट अफेअर्स तुमच्याकडे असलेच पाहिजेत. आणि ज्या दिवशी तुम्हाला नवीन करंट अफेअर्स सापडतात ते तुम्ही तुमच्याकडे कुठेतरी सेपरेट नोट डाऊन करून ठेवले पाहिजेत. सो दॅट भविष्यामध्ये ते रिवाईज करताना फिंगर टिप वरती तुमच्या असतील. त्यानंतर टिप नंबर 6, प्रिफर अ हाय स्टँडर्ड स्टडी मटेरियल. म्हणजे मार्केटमध्ये आज ढिगाणी मटेरियल आहे. म्हणजे असंख्य लेखक आहेत, असंख्य पब्लिकेशन्स आहेत. पण कोणतंही उचलून आणू नका. दुकानदार देतोय म्हणून उचलून आणू नका. तुम्ही पुस्तक आपल्याला कोणतं परचेस करायचंय हा निर्णय घ्यायच्या आधी किमान 5-7 प्रकाशनाचे, 5-7 लेखकाचे पुस्तकं वाचा. लायब्ररीत बसून वाचा. त्याच्यावरती तुम्ही तुमचा विचार करा की कोणतं बुक चांगलं वाटतंय, कोणत्या बुकमध्ये सादरीकरण चांगलं आहे, कोणत्या बुकमध्ये माहितीचा संग्रह चांगला आहे, कोणतं बुक समजायला सोपं आहे, याचा तुम्ही तुमच्या पद्धतीने आधी अंदाज घ्या. आणि अंदाज बांधल्यानंतर तुम्ही ठरवा की मला याच्यातलं कोणतं बुक चांगलं आहे, माझं कोणतं स्टडी मटेरियल चांगलं आहे. तुम्ही जर 2 मित्र 3 मित्र एकत्र अभ्यास करणार असाल तर प्रत्येकाने वेगवेगळं बुक ठेवा, वेगवेगळं स्टडी मटेरियल ठेवा. म्हणजे ते तुम्हाला एक्सचेंज करता येईल आणि एक्सचेंजमुळे तुमच्याकडे त्याची हे पण पॉसिबिलिटी पण काय होईल, वाढेल. टिप नंबर 7 मध्ये काय आपल्याला सांगता येईल, तर नो द न्यूली अपडेटेड सिलेबस अँड प्रिपेअर अकॉर्डिंगली. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की नेमकं आपण एक्झाम द्यायची वेळ येते, म्हणजे ज्या वर्षी आपण इलिजिबल होतो आणि परीक्षा द्यायची वेळ येते नेमकं त्याच वर्षी सिलेबस बदलणार असतो किंवा बदललेला असतो आणि आपल्याला त्याची कल्पनाच नसते. आपण गुगलवरती इकडे तिकडे जे पाहत असतो ते 2019चं असं होतं, 2018ला असं होतं, 2017ला असं होतं, ते बघितलेलं असतं, त्याच्याप्रमाणे प्रिपेअर करत राहतो. तर तसं बिलकुल करू नका.
परीक्षा द्यायची आपली ठरल्याच्या नंतर परीक्षेच्या डेटच्या आधी किमान 7-8 महिने तरी किमान लेटेस्ट सिलेबस काय आहे त्या परीक्षेचा तो सिलेबस मिळवा. आणि ते पण सिलेबस मिळवताना त्या ठिकाणच्या ऑथराईज वेबसाईटवरने मिळवा. म्हणजे समजा तुम्हाला पोलीस भरतीमध्ये जायचंय तर तिकडच्या वेबसाईटवरनं तिकडचा सिलेबस काढा. तुम्हाला तहसीलदार किंवा म्हणजे क्लास 1 क्लास 2 पोस्ट ज्या आहेत एमपीएससीच्या तिथे जायचंय, तुम्ही एमपीएससीच्या वेबसाईटवरनं ऑथराईज प्रमाणे तो सिलेबस काढा. तुम्हाला आरटीओची एक्झाम द्यायची तर त्यांच्या वेबसाईटवरनं सिलेबस काढा. तुम्हाला एमएससीबी मध्ये जावं असं वाटतंय तिकडच्या वेबसाईटवरनं सिलेबस काढा. तुम्हाला पाटबंधारेमध्ये जायचंय तिकडनं सिलेबस काढा. तुम्हाला रेल्वेमध्ये जायचंय त्यांच्या साईटवरनं सिलेबस काढा. साईटवरती सिलेबस काढणं फार आवश्यक आहे. नुसतं गुगलवरती टाकल्यानंतर शेवटी काय कुणीतरी ती अपलोड केलेली इन्फॉर्मेशन असते ती कुठलीही तुम्हाला मिळू शकते. त्यानंतर टिप नंबर 8 काय, प्रिपेअर युअर नोट्स ड्युरिंग द इनिशियल स्टेज ऑफ प्रिपरेशन. म्हणजे तुम्ही ज्या दिवशी अभ्यास चालू कराल ना त्या मोमेंट पासून तुम्ही तुमच्या नोट्स करायला सुरुवात करा, नोट्स काढायला सुरुवात करा. कारण असं मानलं जातं जगामध्ये की पुस्तक नुसतं वाचत राहणं याच्याही पेक्षा पुस्तक वाचत असताना त्याच्यातला सिलेक्टिव्ह पार्ट आपण हाताने लिहून काढणं हे आपल्या स्ट्रॉंग मेमरीमध्ये जातं. वाचणं हे टेम्पररी मेमरीमध्ये जातं, पण वाचलेली गोष्ट आपण लगेच हाताने लिहून काढली तर ती आपल्या स्ट्रॉंग मेमरीमध्ये किंवा मेमरीमध्ये स्ट्रॉंगली ऍक्सेप्ट होते आणि ती स्टोअर होते. म्हणून ही हॅबिट आपल्याला पहिल्यापासून असली पाहिजे. आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी किंवा 2-3 दिवस अगोदर तुम्ही सगळे मोठमोठे पुस्तक तर वाचू शकत नाही. मग हँड रिटन तुम्ही शॉर्ट नोट्स ज्या बनवलेल्या असतील त्या बाकी तुम्ही त्यावेळेला डेफिनेटली वाचू शकता, की ज्या वाचायला सोप्या असतात आणि जे कमी कंटेंट असल्यामुळे तुमच्या तेवढ्या वाचून होतात. टिप नंबर 9 ही अतिशय महत्वाची, अतिशय म्हणजे प्रत्येकाला लागू पडणारी आहे. क्लॅरिटी ऑफ द कन्सेप्ट. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला अभ्यास करता, ठीक आहे, क्लास लावला असेल नसेल, घरी करत असाल, लायब्ररीत करत असाल, पण तो जो एक एक कन्सेप्ट असेल कोणत्याही सब्जेक्टचा जो जो कन्सेप्ट असेल तो कन्सेप्ट हा क्लिअर झाला पाहिजे तुमचा. कोणताही कन्सेप्ट हा क्लिअर न होताच पुढे जाऊ नका. म्हणजे भले ह्या दिवशी आजच्या दिवशी तुम्ही एक असं प्लॅनिंग केलंय की तुमचं टाइम टेबल किंवा तुमचा प्लॅन सांगतो की मला हा एक अख्खा चॅप्टर आज पूर्ण करायचा आहे. पण तो चॅप्टर तुम्ही सुरुवात केला, 1 तासभर अभ्यास केला आणि त्याच्यानंतर कळालं की त्यातला एक जो कन्सेप्ट आहे तो तुमच्याच्याने पूर्णच होत नाहीये, तो तुम्हाला कळतच नाहीये. मग तुम्ही तिथे काय केलं पाहिजे की तो कन्सेप्ट आधी क्लिअर केला पाहिजे. मग त्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा वापर करा. तुमच्यापेक्षा सिनियर लोकांना विचारा, तुमच्या शिक्षकांना विचारू शकता, जिथे क्लास लावलाय त्यांना विचारू शकता, पण त्याशिवाय पुढे जायचं नाही. पण टाइम टेबलमध्ये मी आज लिहून ठेवलं की मला अख्खा चॅप्टर संपवायचा आहे, मग जाऊ द्या, हा एक कन्सेप्ट मला नाही कळाला तर नाही कळू द्यात, बघू नंतर आणि पुढे जाऊ, हे करू नका. कारण असं करत करत जर पुढे गेलं तर सिलेबस खूप फास्ट असतात आणि पुढे पुढे गेलं सब्जेक्ट तो एखादा टॉपिक क्लिअर नाही झाला तर नंतर तो क्लिअर होत नाही, उलट तुमचं कन्फ्युजन काय होतं, वाढतं. आणि सगळ्यात शेवटची म्हणजे परीक्षेच्या आधी 7 दिवस किंवा परीक्षेच्या आधी 10 दिवस तुम्ही कसे असला पाहिजे. परीक्षेच्या आधी 7 दिवस 10 दिवस तर तुम्ही म्हणजे कॉन्फिडंट असला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉन्फिडंट असला पाहिजे. यस, माझा अभ्यास झालेला आहे आणि परीक्षा मी यशस्वीरित्या पास होणार आहे, हा कॉन्फिडन्स आपल्याकडे असला पाहिजे. नंबर 2 ला आपण ठेवलं पाहिजे परीक्षेच्या आधी किमान 7 दिवस कोणताही नवीन टॉपिक तुम्ही वाचला नाही पाहिजे किंवा नवीन टॉपिक प्रिपेअरला नाही घेतला पाहिजे. जो काही परीक्षेच्या अगोदर 5 महिने 6 महिने 1 वर्षभर तुम्ही प्रिपेअर केलंय की नाही, बस झालं आता. त्याच्या आधी परीक्षेच्या आधी 7 दिवस किमान 7 ते 10 दिवस कोणताही नवीन टॉपिक प्रिपेअर करायला घ्यायचा नाही. कारण अशा 11th आवरला एखादा टॉपिक तुम्ही प्रिपेअर करायला घेतला तर त्यांनी होईल असं, तो तर व्यवस्थित प्रिपेअर होणारच नाही, पण त्याच्याच भीतीमुळं किंवा त्याच्या त्या बॉदरेशनमुळे काय होणार, इतके दिवस तुम्ही जे जे काही डोक्यामध्ये साठवलंय ते सुद्धा विसरण्याचे पूर्ण चान्सेस असतात. त्यामुळे 7 दिवस अगोदर तुम्ही कूल अँड काम राहिलं पाहिजे, कॉन्फिडंट राहिलं पाहिजे. नवीन कोणतीही गोष्ट म्हणजे नवीन प्रिपेअर काही करायची नाही. ज्या ज्या गोष्टी गेल्या भूतकाळामध्ये प्रिपेअर केल्यात त्या फक्त 7 दिवसामध्ये त्या फक्त रिवाईज करायच्या पाठीमागे राहायचंय. फक्त रिवाईज करायच्या पाठीमागे राहायचंय. चुकूनही नवीन आयटमला जायचं नाही. त्याच्यानंतर आता कोणती परीक्षा द्यायची असेल तुम्हाला, एमपीएससी द्या किंवा ॲप्टिट्यूडसाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झामच्या ॲप्टिट्यूडसाठी म्हणजे एमपीएससीची प्रिलिम असेल किंवा रेल्वेची ॲप्टिट्यूड असेल किंवा तुमची वेगळ्या पाटबंधारेसाठी असेल, एमएससीबीसाठी असेल किंवा एमएनसीची ॲप्टिट्यूड असेल. त्यामध्ये साधारणतः ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये जनरल नॉलेज असतं, करंट अफेअर्स असतं आणि तुमचं टेक्निकली असतं. पण असं जर आपल्याला जर खरंच अपडेट राहायचं असेल तर काही खरंच चांगले बुक्स आहेत. हे बुक्स आपण प्रत्येकाने वाचले पाहिजेत. मग तो इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा असू द्यात, नॉन इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा असू द्यात. अशा प्रत्येकाने आपल्या फावल्या वेळेमध्ये असे काही बुक्स वाचले पाहिजेत. ही ती काही नावं आहेत. जसं दीपस्तंभ, स्पर्धा परीक्षा, ह्या नावाचं एक
देसले सरांचं, डॉक्टर देसलेंचं पुस्तक आहे, खूप छान पुस्तक आहे. त्यानंतर जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र आहे, निराली पब्लिकेशन. त्यानंतर हिस्ट्री ऑफ मॉडर्न महाराष्ट्र आहे. त्याच्यानंतर पंचायत राज आहे लवटे सरांचं. त्यानंतर फंडामेंटल ऑफ ॲग्रिकल्चर व्हॉल्यूम 1 आहे. आणि ही पर्यंतची तर पुस्तकं प्रत्येकाने वाचायला पाहिजेत. म्हणजे प्रत्येकाने, तो एमपीएससी देणारा असू द्यात, नॉन एमपीएससी देणारा असू द्यात, पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची असेल ना, ॲप्टिट्यूडच्या दृष्टीने प्रिपेअर करायचं असेल ना, हे वरचे पुस्तकं तर सर्वांनी वाचले पाहिजे. आणि जे विद्यार्थी खऱ्या अर्थाने एमपीएससीला जायचंय, खऱ्या अर्थाने, त्यांच्यासाठी खालचं पुस्तक तर फार बेस्ट आहे. एमपीएससी सीसॅट सिम्प्लिफाईड, हे तर अतिशय हँडी बुक्स आहेत. एमपीएससी देणाऱ्यांनी ते पण वाचायला पाहिजे. हे काही काही पुस्तकं मी फक्त डेमो म्हणून सांगितलं. इथे काय आपण पुस्तकाची पब्लिसिटी करत नाही, मार्केटिंग करत नाहीये. आता मी काही त्यातला तज्ञ नाहीये ह्याच्यातला. मी सुद्धा आता हे प्रेझेंटेशन करायच्या अगोदर जे मुलं विद्यार्थी एमपीएससीची एक्झाम्स गेल्या 7-8 वर्षापासून देत आहेत, ज्यांचे 5-6 अटेम्प्ट झालेले आहेत, काही विद्यार्थी ऑलरेडी सिलेक्ट झालेले आहेत, एसटीआय झालेले आहेत, काही पीएसआय झालेले आहेत, तर त्यांच्याशी मी बोललेलो आहे. ते माझ्या संपर्कात असतात. मी गेल्या काही दिवसामध्ये त्यांच्याशी बोललेलो आहे. आणि त्यांच्याशी बोलताना काही जे पॉईंट्स माझ्या पुढे आले, ते पॉईंट्स मी एकत्र करून फक्त मांडण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे याच्या व्यतिरिक्त काही पॉईंट असू शकतात. जर तुमच्यापैकी कुणाला वाटत असेल की याच्यापेक्षा काही चांगले आयडिया आहेत, तर डेफिनेटली ते आमच्यापर्यंत पोहोचवा. म्हणजे आपण पुढच्या याच्यामध्ये त्याचाही सहभाग करू. शेवटी आपल्याला काय करायचंय, चांगली इन्फॉर्मेशन आपल्यापासून ती गरजूंपर्यंत काय करायची असते, पोहोचवायची असते. चला तर मग ही परत एकदा इन्फॉर्मेशन तुमच्यावरती जबाबदारी आहे की गरजूंपर्यंत आपण हे सगळा डेटा पोहोचूयात. जास्तीत जास्त लोकांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायला आपण थोडं प्रोत्साहित करूयात आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये ते पास होण्यासाठी त्यांना आपण होईल तशी मदत करूयात. धन्यवाद.